ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं, त्याला वर्गात बसायचा सुद्धा अधिकार नव्हता, अशा मुलांनी लिहिलेल्या पुस्तकापासून आज या देशाचा दिवस उजाडला जातो. उपकारांचा विसर पडला तर इतिहास पुन्हा रक्ताच्या अक्षराने लिहिला जाईल. जर मराठा समाजाने बाबासाहेबांचे उपकार मानले असते तर आज मराठा समाज हा वेगळ्या उंचीवर असता. गळ्यात गमचे घालून घोषणाबाजी करून आरक्षण मिळालेलं नाही आहेत. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा प्रकारचे गमचे घालून आरक्षण मिळालेलं नाही, तर रक्ताने, घामाने आणि त्यागाने मिळालेलं हे आरक्षण आहे. जय भीम, जय संविधान. आरक्षण आणि ते कसं मिळालेलं आहे आणि खरंच या लोकांना खरंच याची जाणीव आहेत का, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि काळच पिळवटल्याशिवाय राहणार नाहीत आपलं, हे नक्की. आणि मराठा समाज म्हणून मी सगळ्यांनाच नाही म्हणत, पण खरंच आत्ताही ज्यांची मानसिकता किडलेली आहे त्यांच्याविषयी खरंच विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. तर बघूयात आपण या व्हिडिओमध्ये की खरंच आरक्षण असेच घोषणाबाजी आणि गळ्यात गमचे टाकून मिळालेलं आहेत का, 2-4 दिवस उपासना करून. कधी कधी वाटतं हे खरंच माणसं आहेत का. इतिहासातील चुका विसरल्या पण उपकाराचाही विसर टाकला. अन्याय, अत्याचार, जातीभेद हे सगळं आपल्या पूर्वजांनी सहन केलं. तरीही सूडभावना न ठेवता बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला. इतिहासाची आठवण करून बघा. आरक्षण ही भीक नाही, आरक्षण हा त्यागाचा आणि संघर्षाचा परिणाम आहे. बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षणाशिवाय प्रगती नाही. आज आपण शिक्षणासाठी, समान संधीसाठी आरक्षणाचा उपयोग करतो. पण हे लक्षात ठेवा, ही संधी कुणीतरी आपल्याला दयेने दिलेली नाही, तर रक्ताने, घामाने आणि त्यागाने मिळवलेली आहे. त्या अगोदरच्या वेदना आणि उदाहरण जर आठवून बघितलं तर काळजाचा ठोका चुकतो आणि अंगावर काटा येतो. खैरलाजीसारखे प्रकरण विसरता येत नाहीत. त्या आठवणी अंगावर काटा आणून आजही जातात. इतकं सहन करूनही आपण शांततेचा आणि लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. पण आज अनेकांना त्या त्यागाचा विसर पडलाय. सवलतीचा फायदा घेता पण बाबासाहेबांचे उपकार मानायचे नाहीत. आपल्याला आरक्षण हवंय, पण ते शिक्षणासाठी, बेरोजगारी मिटवण्यासाठी, आपली मेहनत आणि समाज सुधारण्यासाठी, आपला समाज जागरूक करण्याचा हा प्रयत्न आहेत आणि ते गरजेचं आहे. आरक्षणावर टीका करणारे लोक हे विसरतात. जर उपकार मानले असते मराठा समाजाने बाबासाहेबांचे, तर आज समाज वेगळ्या उंचीवर असता. आरक्षण ही दया नाही, तो संघर्षाने मिळवलेला आपला हक्क आहे. उपकारांचा विसर पडला तर इतिहास पुन्हा रक्ताच्या अक्षराने लिहिला जाईल. म्हणूनच आठवा त्यांचा त्याग, आठवा त्यांचे शिक्षण आणि ठरवा उपकार मानायचे की पुन्हा अन्यायाची पुनरावृत्ती करायची. जय भीम, जय संविधान.